नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 18 मध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅली ही केवळ रॅली न राहता जनतेच्या बदलाचा निर्धार ठरली आहे। शेकडोच्या संख्येने उपस्थित महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। ढोल ताशाच्या गजरात भगव्या झेंड्याच्या साक्षीने संपूर्ण परिसर शिवसेनामय झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले। श्रीनिवास संघाई यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली ही प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती। त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास आज या गर्दीतून स्पष्ट दिसून आला। या रॅलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ निर्मला नागेश पासकंटी, श्री संतोष किशोर संघा, श्री महादेवी शिवशरण हिट्टानली तसेच श्री सुनील मोहन निंबाळकर यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा लाभला। ही प्रचार रॅली गेंट्याल चौक, लोकसेवा हायस्कूल, इंदिरानगर 70 फूट रोड, माधवनगर, हुडको कॉलनी आणि पाटील नगर या भागातून मार्गक्रमण करत असताना प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येऊन उमेदवाराचे जंगी स्वागत केले। स्थानिक नागरिकांनी केवळ स्वागतच नाही केलं तर ठाम शब्दात सांगितलं की यावेळीच मतदान फक्त आणि फक्त शिवसेनेलाच। या रॅलीतून एकच संदेश स्पष्ट झाला आहे, प्रभाग क्रमांक 18 मध्ये यावेळीच नक्कीच बदल घडणार आहे। विकास, विश्वास आणि नेतृत्वासाठी जनता शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि म्हणूनच प्रभाग क्रमांक 18 म्हणतोय, शिवसेना हाच आमचा पर्याय, शिवसेना हाच आमचा आवाज। प्रभाग क्रमांक 18 मधून नागरिकांचे पाण्याचा प्रश्न आहे व इथं घाण कचरा आहे, हे सोडून अनेक योजना आहेत जेणेकरून आमचे चारही उमेदवार प्रभागाच्या चांगल्या पद्धतीनं स्मार्ट प्रभाग अशा या धोरणेतून आम्ही प्रभागात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही प्रचाराला निघतोय। आणि विशेष करून आम्ही जिथं जिथं जातोय लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना एवढा आशीर्वाद देत आहेत। प्रत्येकजण आम्हाला सांगतायत सन्माननीय एकनाथभाई शिंदेनी आम्हाला लाडकी बहीण योजना दिली आहे, आम्ही यावेळेस शिवसेनेलाच मतं देतो, अशा पद्धतीनं आम्हाला चांगली प्रतिसाद भेटत आहे। जनतेचा आम्ही त्यांच्या घरोघरी प्रचाराला गेल्या वेळेस त्यांनी प्रत्येकाच्या त्यांच्या मनातला वर्षाला फक्त एकदा येऊन गेले, अजूनही त्यांनी तोंड दाखवलेलं नाही। यावेळेस 5 वर्षानंतर यावेळेस येऊन गेले म्हणून सांगितले आणि त्यांचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न आणि गटारीचा प्रश्न, काही समस्या बहुत बोरिंग वगैरे ते काही समस्या ते सोडलेलं नाही। ते सगळं जनतेच्या 24 तास आम्ही त्यांच्या सेवेत राहू, त्यांचं काम आपण करून देऊ।